सगळ्यांना इतिहास माहितीये, पण या इतिहासामध्ये कुणीच या गोष्टीचा कधी विचार केला नसेल असली गोष्ट दादांना तुमच्या मुरगोडात येऊन सांगतो. गोष्ट अशी, आग्र्याला घेऊन गेले होते शिवाजी महाराज संभाजी राजांना, सोबत घेऊन गेले होते. जिजाऊ मासाहेब सांगत होते, शोभा जळो तुमचं राजकारण, पण शिवबा तुम्ही शंभू राजांना सोबत घेऊन जाऊ नका. जायचंच असेल ना तर तुम्ही एकटे जावा. कारण माझ्या जिजाऊ मासाहेबांनी खूप जपलं होतं शंभू राजांना. लहान होते, त्याची आई गेली राजगडावरती, त्याला दूध पाजणं असेल, त्याला खेळवणं असेल, त्याला कधी आजारी पडलेले असतील, सारं दादांना माझ्या जिजाऊ मासाहेबांनी ते पाहिलं, त्यांचा सांभाळ केला. म्हणून त्या आजीचा जीव आपल्या शंभू राजांसाठी व्याकुळ झाला होता. अरे खूप करारी होत्या माझे जिजाऊ मासाहेब, मला माहितीये, पण दादांनो आपल्या नातवासाठी तितक्याची वेड्या होत्या माझ्या जिजाऊ मासाहेब. गेले आग्र्याला महाराज. काय प्रसंग आहे दादांनो आग्र्यात. एकच लक्षात ठेवा, या प्रसंगातून आपल्या स्वाभिमानाला कधी धक्का लागला ना दादांनो, बाजार उठवायचं एवढंच लक्षात ठेवा माझ्या शिवाजी महाराजांच्या चरित्रातून. अरे भर दरबार माझ्या त्या औरंगजेबाचा वडलेला माझा राजा त्या औरंगजेबाच्या दरबारात आलाय, सगळी खाली माना खाली घालून, आणि माझा राजाची ताटमान भक्ताक्षणी आवाज झाले शहाजी महाराज शिवाजी महाराज. अरे आता वाटलं आम्हाला पुढे बोलावून घेतील, आमचा मान मर्यादा मला देतील, आम्ही रयतेचे राजे आहोत हे औरंगजेब स्वतः सगळ्या रयतेला त्याच्या प्रजेला सांगेल. इथं घडलं मात्र वेगळंच. मागच्या रांगेत माझ्या शिवाजी महाराजांना उभं केलं, तळपायाची आग माझ्या शिवरायांची मस्तकाला गेलं, खिल्ल तिथं ताट आणलं शिवाजी महाराजांसाठी द्यायला. अर्ध्या खिल्लती आमच्या शिवाजी महाराजांनी अशा पेट्याच्या पेट्या भरून आमच्या मावळ्यांना गड किल्ला जिंकल्यानंतर अशी सोन्याच्या कडीची कडी वाटली. त्या राजांना एवढीशी थैलीत धन त्या सगळ्या राशी माझ्या शिवाजी महाराजांसाठी देण्यासाठी आलेला माझ्या राजांचा स्वाभिमान दुखावला दादांनो. शंभू राजे हाताला धरले होतं, असंच फरफडत भर औरंगजेबाच्या तख्तापर्यंत माझे शिवाजी महाराज गेले. खिल्ल तिथं ताट आणलेलं माझ्या शिवाजी महाराजांनी असं उधळून दिलं दादांनो. तो स्वाभिमान माझ्या शंभू राजांनी पाहिला बरं का. आणि तेव्हाच दादांनो माझ्या संभाजी महाराजांच्या अंगावरती काटे उभे राहिले होते. अरे काय आमचे पिताश्री आहेत, काय स्वाभिमानाला जरा धक्का लागला तर आम्ही आमच्या मरणाचा सुद्धा आमच्या शिवाजी महाराजांनी विचार केला नाही. असा घरगट्ट माझ्या शिवाजी महाराजांनी हात धरला होता आणि शिवाजी महाराजांचा तो भर दरबार त्यागला. आणि तिथून पुढे त्या आग्र्याच्या दरबारातून सोडून माझ्या शिवाजी महाराज संभाजी महाराजांना आले. प्रसंग मोठा पुढे जातो. शिवाजी महाराज सही सलामत सुटून पुन्हा राजगडावरती आले. राजगडावरती अशी अवस्था होती दादांनो, बैराग्याच्या वेशात शिवाजी महाराज आले बरं का. सगळी भगवी वस्त्र, गाळ्यात रुद्राक्षाच्या माळा, वेशांतर करून आले शिवाजी महाराज. दरवाजा वाजवला राजगडाचा, दरवाजा उघडला गेला, चौकशी करण्यात आली. आम्ही सारे बैरागी आलोय, आम्हाला भिक्षा पाहिजे. त्यास मावळे लोक सगळे सरदार किल्लेदार त्याचे सांगायला लागले, हे बघा बुवा, इथं आमचा राजा 6 महिने झालंय बादशाच्या तावडीत अडकून पडलाय. अरे या राजगडावरती कुणाला अन्न गोड लागाला. आमच्या जिजाऊ महासाहेब जेवल्या तर जेवल्या नाही तर उपाशी झोपतायत आपल्या लेकरासाठी, आपल्या नातवासाठी, आणि कशाची तुम्हाला भिक्षा द्यायची. त्यावेळेस तो बैरागी ऐकत नव्हता. ते आम्हाला काय सांगू नका, आम्हाला भिक्षा पाहिजे आणि ते आऊसाहेबांच्या हस्ते पाहिजे. एवढ्यात प्रतापराव गुजरगड उतरून खाली आले, त्या सगळ्या मावळ्यांच्या जवळ आले. सगळी साधू लोक, काय रे साधू, काय पाहिजे तुम्हाला? आम्हाला भिक्षा हवी, भिक्षा. अरे बाबा इथं दिवस कोणतं, कुणी शेतकाम करा ना, सगळ्यांनी सगळे चिंतेत आहे. रोज पद्मावती देवीच्या मंदिरात प्रसाद लावते. आमच्या पुतळा मातोश्रींनी देव पाण्यात ठेवल्यात. अरे बाबा राज घडवणार नाही, कशाची भिक्षा द्यायची काय करते. पण हा बुवा तुमच्या गळ्यातले रुद्राक्षाच्या माळा दिसतात. बुवा तुम्हाला भविष्य येत असेल की हो? काय बोलतोय बुवा, तुम्हाला भविष्य येत असेल की हो? दादांनो त्या बैराग्याच्या वेशात माझा राजा आला होता. ओळखू नये म्हणून 4 बैरागी पुढं, 4 बैरागी माग, आणि मधी राजे ना. आजूबाजूला इकडे डाव्या बाजूला एक मावळा आणि इकडे डाव्या उजव्या बाजूला एक मावळा, खाली मान घालून. आता भविष्य येतं म्हटल्यानंतर
एका मावळ्याने सांगितलं, होय आम्हासनी येतं की भविष्य, जसं भविष्य येतं असं कळलं प्रतापराव गुजरांना. अरे मग चला थांबू नका, चला सदरेव जाऊन बोलू. जाता जाताच प्रतापराव गुजर एवढंच बोलत होते, बुवा बुवा आम्हाला फक्त एवढंच सांगा, तुम्हाला निश्चित भिक्षा नाही देणार, तुमची अख्खी पिढी 7 पिढ्या आयुष्य आरामात बसून खाताल, पुन्हा पुण्यांदा गडावरती तुम्हाला भिक्षा मागायची जरूरत लागणार नाही, एवढी सगळी धन दौलत तुम्हाला बहाल करीन मी. राजासनी सांगून फक्त एवढंच आम्हाला सांगा बुवा, सामाज झाला आमचा राजा जाऊन दुश्मनांच्या तावडीत अडकल्या, लय जीवाचं रान करून या राजांनी स्वराज्य आणलं आहे. बुवा एवढंच सांगा, एवढीच भविष्यवाणी द्या की आमचं राज त्या बादशाहच्या तावडीतून सुटतील का, आणि सुटलं तर पुण्यांदा राजगडावरती किती दिवसात येतील. दादांनो आता ते बाहेररागी पण मावळे होते, राजे होते, कशाचं आलं भविष्य कशाचं काय. पण आता या मावळ्याला काय सांगावं, अरे 5 मिनिटात सगळ्याच उलाढा होणार आहे, अख्ख्या स्वराज्याचं नशीब पलटणार आहे, काय सांगावं. म्हणून सहज त्या रुद्राक्षाच्या माळा वाट ठेवला आणि त्या एका मावळ्याने सांगितलं, सरदार काहीच काळजी करू नका, अगदी काही दिवसातच तुमचा शिवाजी राजा आणि संभाजी महाराज राजगड जवळ करतील. एवढं म्हणता दादानो त्या बैराग्याच्या हाताला धरलं, तुम्हाला जिजाऊ मासाहेबांची हातची भिक्षा पाहिजे ना, चला आऊसाहेबांकडे. दादांनो आऊसाहेब होत्या पद्मावती देवीच्या मंदिरामध्ये, प्रसाद लावला होता तिथे सुद्धा. त्या पद्मावती देवीच्या मंदिरात आला माझा राजा, पद्मावतीचं दर्शन घेतलं. पण माझ्या जिजाऊ मासाहेब बोलल्या, अनेक बैरागी आले, त्या बैरागी कधी एखाद्या विधवा स्त्रीकडून कधी भिक्षा मागत नाही ना, आम्ही कधी देत पण नाही. असली कसली त्यांना इच्छा लागली की जिजाऊ मासाहेबांच्या हातची भिक्षा पाहिजे म्हणून. ज्यावेळेस आम्ही सुहासिनी होतो त्यावेळेस ठीक होतं, पण आम्ही आता भोरक्या कपाळाची कशी तुम्हाला भिक्षा वाढायची. दादांना ते काय बी नाही, एक मावळा सांगत होता आम्हाला तुमच्याच हातची भिक्षा पाहिजे. हे बैरागी काय ऐकत नाही, म्हणून सगळ्या मावळ्यांना भिक्षा आणायला दिली, सगळ्यांना भिक्षा वाटली. दादांनो जातानी सगळ्यांना आऊसाहेबांना मुजरा केला. पुढचे 4 बाजूला झाले, साईडचा एक बाजूला झाला, डाव्या साईडचा बाजूला झाला, उजव्या साईडचा बाजूला झाला. इथं शिवाजी महाराज होते दादा, खाली मुंडी घेतलेली. माझ्या आऊसाहेबांना एकदा 8 महिन्यानंतर पाहिलं, 10-12 किलो वजन माझ्या जिजाऊ मासाहेबांचं जणू कमी झालं होत, कंगाळून गेले होते आऊसाहेब. अरे एका आईनं आपल्या लेकरासाठी किती वेळ झालं पाहिजे, आमच्या जिजाऊ मासाहेब अरे इतक्या करारी, पण आपल्या नातवासाठी आपल्या लेकरासाठी एवढ्या खसून गेल्यात. राजांनी पाहिलं, राजांचे डोळे भरून आले. पण माझे महाराज माझ्या जिजाऊ मासाहेबांच्या पुढे गेले, मुजरा नाही केला बर का, खाली वाकले, लोटांगण घातलं, माझ्या जिजाऊ मासाहेबांचे पाय धरले. राजा अवाक झाले, अरे बैरागी साधू, लांबून मुजरा केला सगळ्यांनी, हा वेगळाच बैरागी दिसतोय, तो एका स्त्रीच्या पायाला डायरेक्ट साधू असून हात लावतोय, हे कोण करू शकतो. अरे आई होती ती एका मुलाची, दूध पाजलं होतं, रक्ताचे पाणी करून वाढवलं होतं, तसाच पाठीवरती हात मारला. शिवा, अरे जसा शिवबा हा शब्द ऐकला, मध्ये शिवाजी महाराज जिजाऊ मासाहेबांच्या पुढे उभा लागले. आऊसाहेब म्हणून मोठ्याने हंबरडा फोडला आणि कडकडून मिठी दादांना माझ्या जिजाऊ मासाहेबांना मारली. माझ्या आऊसाहेब बोलतात, शिवबा अरे किती वाट पाहायची आम्ही, कुठपर्यंत वाट पाहायची रे लेकरा, एवढे दिवस लागले, स्वराज्यावर कुणी आलं पाणी खात नव्हतं रे, स्वराज्यावर किती संकट आलं होतं रे लेकरा, पण आई जगदंबाची कृपा झाली आणि तुझी माझी भेट झाली. ते जाऊ दे मरू दे, माझं लेकरू कुठे सांग, कसा आहे तो, त्याची तब्येत कशी आहे. दादांनो आता काय सांगणार, संभाजी महाराज आग्र्याला मथुरात ठेवले केशल त्रिमलांच्या इथं, कारण सोबत आणलं तर किती वेषांतर करू द्या शिवाजी महाराजांनी, छोट लेकरू मोठा बाबा किती वेषांतर करू द्या, लगेच ओळखतील. म्हणून दादांनो नाईलाज असतो, एवढा दगड काळजावरती शिवरायांनी ठेवला आणि तिथून पुढे शिवाजी महाराज इकडे राजगडावर आलेत. पण आल्यानंतर आईला काय सांगायचं, म्हणून सगळ्या दरबारात माझ्या शिवाजी महाराजांनी सांगितलं, आऊसाहेब आम्हासनी क्षमा करा,
वाटेत येताना घोड्यावरची रपेट माझ्या संभाजी महाराजांना सहन नाही झाली. एवढी मोठी रपेट, आजारी पडले होते वाटेत. आणि वाटेत येतानाच आमच्या शंभू बाळाचा कपाळ मोक्ष झाला. आपले शंभूराजे आपल्याला सोडून गेले. आऊसाहेब दादांनो, आपले शंभूराजे सोडून गेलेले असतानाच माझ्या जिजाऊ मासाहेबांना बोल आली. पटकन आतमध्ये राजवाड्यात माझ्या जिजाऊ मासाहेबांना नेण्यात आलं गेलं. पाणी पाजलं, सगळ्यांना सांगितलं तुम्ही बाहेर बसा. माझ्या जिजाऊ मासाहेब काही क्षणात शुद्धीवरती आल्या आणि स्वतः माझ्या शिवरायांनी माझ्या जिजाऊ मासाहेबांना सांगितलं, आऊसाहेब काळजी करू नका, मगाची सारे सदरीर होते म्हणून सांगता नाही आलं. आम्हाला माहित होतं शंभू बाळाचं असं काही झालेलं. तुम्ही ऐकल्यानंतर तुमचं काळीज हे लावून जाईल. आणि तसंच झालं. माझ्या जिजाऊ मासाहेबांना सांगितलं, काळजी करू नका, आपले शंभूराजे सुखरूप आहेत. मथुरेत आम्ही त्यांना केशव त्रिमल काकांचे तर ठेवले आहे. काही दिवसांनी ते आपल्याला सुखरूप गडावरती आणतील. पण दादांनो, आता मरून गेले संभाजी महाराज म्हटल्यानंतर त्यांचं सगळं खरं खरं तर आव आणलं पाहिजे का नाही. राजांना हे करायचं होतं, संभाजी महाराजांच्या मृत्यूची बातमी ही आग्र्यापर्यंत गेली पाहिजे. म्हणून माझ्या शिवाजी महाराजांनी सांगितलं, आमचे संभाजी महाराज वारले म्हणून. खोटे खोटे वारले, प्रसंग ऐका, गपलत करून घेऊ नका. वारले म्हणून सांगितल्यानंतर आता त्याचे सगळे विधी तर केले पाहिजे का नाही. वाटेत कसे करणारे विधी काय. म्हणून दादांनी हे बोलताना काळीच चिरून जाते. दस्तूर खुद्द छत्रपती संभाजी महाराज माझे जिवंत असताना माझ्या शिवाजी महाराजांनी त्या दुर्गराज राजगडावरती त्या राजांचा 10वा घातला, 13वा घातला, पिंडदान केलं. दादांना हे सगळं करत असताना रडत होते माझे शिवाजी महाराज. जिवंत होते तरी रडत होते बर का. ते अश्रू खोटे नव्हते पृथ्वीदादा, ते अश्रू खरे होते. खोटा खोटा पिंडदान होतं, पण अश्रू राजांचे खरे होते. ते याच्यासाठी खरे होते, काय दुर्भाग्यवान हा बाप आहे. स्वतः लेकरू जिवंत असताना त्या लेकराचं पिंडदान करायला लागतंय. हे कुठल्या बापाला कधी दुर्भाग्य मिळू नये. हे सगळं तो राजा माझं सगळं त्या शिवरायांचं शंभूराजांचं ते पिंडदान दादांनो शिवाजी महाराज करत होते. पिंडदान केले, 10व्याचाही विधी घातला, 13व्याचाही विधी घातला, मानपान केला. पण दादांनो, हा सगळा प्रसंग आम्ही ऐकतो, पण ह्याच्या पलीकडे आम्ही कधी विचार नाही केला. कधी क्षितिजाच्या पलीकडे आम्ही पाहिलं नाही. दादांनो, पिंडदान केलं माझ्या शिवाजी महाराजांनी. पण बघा, देव किती जागृत असतो. जो जो व्यक्ती धर्म कार्य करतो ना, त्याच्या कुठल्या धर्माचा विधी कसला चुकता कामा नये. म्हणून दादांनो, त्या शिवाजी महाराजांना देवानी बुद्धी दिली की पुन्हा पुढे जाऊन या सुद्या शिवपुत्र शंभू राजाचे तो औरंग या नावाचा राक्षस तुकडं तुकडं करणार आहे. म्हणून हे राजा, तुझ्या लेकराचा पुन्हा कुणी नाही 10वा घालणार, नाही कुणी 13वा घालणार, नाही कुणी पिंडदान करणार. म्हणून लेकरा, तुझ्या लेकराचा कसला कुठला विधी चुकू नये म्हणून त्या देवानी आधीच दादांना माझ्या शंभू राजांचा 10वा आणि 13वा घातला. आणि ज्यावेळेस माझ्या शंभू राजांच्या शेवटाकडे आल्यानंतर विचार करतो आम्ही, अरे तो पापी औरंग यांनी माझ्या शंभू राजांचा कुणी अंत्यविधी सुद्धा करू नये म्हणून एक अवयवाचा तुकडा तुकडा लांब दऱ्या खोऱ्या सगळे लांब सगळीकडे फेकून दिला. आणि दादांनो, विचार करा ना, घातला असेल कुणी माझ्या शंभू राजांचा 10वा 13वा. अरे 5 लाखाचा सेना सागर होता, हिंमत नव्हती कोणाची जायची दादांनो त्या गराड्यात. अशा ठिकाणी दादांनो त्या देवानी पूर्ववत जिवंत असतानाच माझ्या शंभू राजांचा 10वा 13वा दादांनो राजगडावरती घातला. तिथून पुढे शिवाजी महाराज आल्यानंतर तब्बल 70 दिवसांनी म्हणजे 2 महिने 10 दिवसांनी शंभूराजे गडावरती आलेत. गडावरती आले संभाजी महाराज. आल्यानंतरच आता इथं पुतळा राणी लय प्रेम करायच्या. त्या पुतळा राणींनी सांगितलं होतं, शंभू बाळा, आता ज्यावेळेस आग्र्याला चालले ना, आग्र्याला जातानाच एवढं भरभरून खायला प्यायला बनवलं होतं ना त्या माऊलीने. अरे एवढीच लेकरं चाललंय बघा ना. आपलं जर पोरग ट्रिपला गेलं किंवा पन्हाळा पावनखिंड्याच्या मोहिमेला तुमची लेकरं जातात, किती बॅगा भरून देतो. अरे तिकडे वाटेत खायला नाही, दुकान नाही, काय नाही. कोण शंकरपाळ्या बनवतोय, कोण चिवडा बनवतोय, काय काय सगळ्या प्रसंग आम्ही. तसंच माझ्या शंभू राजांना दादांनो त्या माऊलीने जाताना सगळं भरून दिलं होतं. पण वाटेत येताना सांगितलं होतं, शंभू बाळा, आमच्यासाठी यमुनेचं पाणी आणाल का? अहो आणू की. आम्ही येताना यमुनेचं पाणी आणू. जेव्हा सोयरा मातोश्रींची भेट घ्यायला गेले तेव्हा सोयरा मातोश्रींनी सांगितलं, आम्हाला मथुरेतून चांगली शाल आणा, राजगडावरती प्रचंड गारवा आहे,
तुमची आठवण राहील म्हणून आम्हाला तुमच्या हातची शाल आणा. दादांनो, शंभूराजांचं येणं एवढं अवघड होतं. 3च लोक आलते येताना तिकडून, केशव त्रिमल, त्यांचा एक बंधू आणि शंभूराजे. दादांनो, या दोघांवरती जबाबदारी दिली होती बेल भंडारा हाती घेऊन. माझे शंभूराजे वाटेत येत असताना ग्वाल्हेर मार्गे आले. ग्वाल्हेरवरून माझे संभाजी महाराज नर्मदेच्या दिशेने निघाले. पण नर्मदे येईपर्यंत काय ठीक होतं, पण नर्मदेच्या पलीकडं सगळ्या जंगल प्रवास होता. थोडा तिडका नाही, 300 मैलांचा प्रदेश होता. दादांनो, तो प्रदेश जंगलातून पार करायचा होता. ह्यात सगळ्यात मोठी कसरत होती ती माझ्या धैर्य नाईक काकांची. शिवाजी महाराजांना सुखरूप नेलं त्या गाड्यानी, पुन्हा वापस माघारी आलाय. आणि जसं जमेल तसं भेट शंभूराजांची त्या केशव त्रिमलांची व्हायची. काही प्रसंगी भेटी होत नव्हत्या, पण दादांनो, 2 ते बंधू लई उपकार आहे. दादांनो, त्या 2 बंधूंचे, केशव त्रिमलच्या त्या घराण्याचे मोरपंत पिंगळ्यांचे मेवणे होते. ते आग्र्याला असताना शंभूराजे झोप लागायची, दिवसभराचे वनवन चालणं, कधी घोड्यावरती, कधी चालतून, कधी जंगलातून. म्हणून आळीपाळी दोघं झोपायची. ती गज झोपल्यावर कुणी बी शत्रू होईन. दादांनो, ती दोघं असताना त्यातला एक जण, दोघं झोपायचे आळीपाळीवर. एकाने उठायचं, एकाची झोप झाल्यावर दुसऱ्याने उठायचं. कधी कधी शंभूराजे सुद्धा जागे असायचे. त्या पिता पुत्रांनी माझ्या शंभूराजांना दादांनो राजगडावरती आणलं. दादांनो, इथं विचार करा, आपण मरणाच्या दारात आहे. कधी शत्रू येईल, काट्या कोट्यातून, रानावानातून अनेक वरपाडलं होतं. शंभूराजांना चालून चालून चप्पल लागायला लागली होती पायातल्या. चढावा, काही ठिकाणी चढावा घालू सुद्धा शकत नव्हते. दादांनो, अनवानी पायाने शंभूराजे गडावरती येत होते. कारण तुम्ही चालून बघा दादांनो, शंभूराजांचं जाऊ द्या, मी पन्हाळा पावनखिंड मोहीम केली, माझ्या अजून पुरावा आहे. अख्खं नक काळं निळे झालंय अजूनपर्यंत, ते काळं निळेचे. दादांनो, मी फक्त पन्हाळा पावनखिंड मोहीम केली. माझे शंभूराजे एवढ्या हजारो कोस मैलावरून इथपर्यंत आले. त्या शंभूराजांचं पायाला काय झालं, बलिदान मासामध्ये सगळे पाळतात ना, काही काय उन्हात काम करत असताना फोड येतात काही काहींच्या पायाला, तसेच फोड दादांनो माझ्या शंभूराजांच्या पायाला आले होते. पण तो राजा घाबरत नव्हता, डसकत नव्हता. पाय किती फोड आले ना तरी त्यांच्या आबासाहेबांच्या समोर सहज चालत होते. जणू आबासाहेबांना दाखवत नव्हते की माझ्या पायाला त्रास होतोय म्हणून. का, जर आमच्या आबासाहेबांना कळलं ना की शंभूराजांना वाटेत येताना माझ्यामुळे एवढा त्रास सहन करायला लागला, तर आमच्या आबासाहेबांच्या डोळ्यात पाणी येईन. दादांनो, आपल्या बापाच्या, आपल्या पित्याच्या डोळ्यात पाणी आलं नाही पाहिजे. बापासाठी किती वेळ होतो ते राजा चरित्र वाचल्यानंतर कळतं. म्हणून आपल्या शिवऱ्यांना सुद्धा पाय सुद्धा दाखवू दिला नाही. एवढंच नाही, एवढ्या मरणाच्या मगरमिट्टीतून आले तरी आपल्या पुतळा मातोश्रींनी सांगितलंय आम्हाला गंगेचं पाणी आणा. मरणाच्या दारात असून त्या राजा आपल्या पुतळा मातोश्रीसाठी गंगेचं पाणी आणायला, यमुनेचं पाणी आणायला तो राजा विसरला नाही. एवढंच नाही, एवढ्या लगबगीमधून आपल्या सोयरा मातोश्रींनी सांगितलं होतं शाल आणा. ती शाल सुद्धा तो घेऊन राजा राजगडावरती आला होता. प्रचंड दुःख आहे दादांनो माझ्या शंभूराजांच्या चरित्रामध्ये. संभाजी महाराजांच्या जीवनात जेवढे भोग आलेत ना, या जगाच्या पाठीवर कुणाच्या वाट्याला नाही आले एवढे भोग दादांनो माझ्या शंभूराजांच्या जीवनाला आले. दुर्भाग्य ठरला माझे संभाजी महाराज जन्माला येऊन. राजा जन्माला आलाय, मग आज जगाच्या पाठीवर अमरत्वाचा इतिहास माझ्या शंभूराजांनी उभा केला रे. लय नावं घेतात शंभूराजांची, पण त्या नावाबरोबर प्रचंड त्याग दादांनो माझ्या शंभूराजांच्या जीवनात या ठिकाणी पाहायला मिळाला.